वॉटरफॉलने भरलंय सगळं. हो हो हो, व्ह्यू आहे यार. आणि हा तो कुंभेचा फेमस टनल. मध्ये कंडिशन खूप बेकार आहे. हॅलो मंडळी, मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो बी ब्लॉगमध्ये. फायनली इन तामिणी घाट. सगळे मागे बघाल तर सगळे मोस्ट ऑफ पुण्याकडनं येणार आहे, कुंडलिका व्हॅलीकडे जाणार आहेत होते. म्हणजे 80% क्राऊड तरी तिकडेच जाणार असेल सगळा. हो आहे, त्यांच्यावर उडवण्याच्या नंतर आपण पडायचो. हो हो, काय बदबदा होता. काय वॉटरफॉलने भरलंय सगळं. एकच नंबर यार, काय व्ह्यू आहेत. गाडी येते, गाडी येते. ब्लाइंड स्पॉटला नको मारू, जेव्हा कन्फर्म येतो. क्लिअर आहे जयेश, चलो. अरे काय समोर म्हणा, डोंगर म्हणून धुक्यात जाईल. सो आमचं हॉटेल आहे इथे जवळपास, पण आम्ही स्ट्रेट चाललो आता टुवर्ड्स कुंभे वॉटरफॉल. हो हो हो, व्ह्यू आहे यार. एकच नंबर. गाड्या नाहीत ना पुढे. सो आपण एंटर झालो रायगडमध्ये, माणगाव. आणि अजून एक स्पॉट आहे इकडे सध्या, चन्नाट वॉटरफॉल, पण त्यासाठी ट्रेक करावं लागेल. तर सध्या तरी आपण रिजेक्ट आणि स्ट्रेट टुवर्ड्स कुंभे. रोड बनवला जबरदस्त. सो हे लागलो आहे पालीवाला रोडला. तो रोड पालीवरनं येतो आणि टुवर्ड्स माणगाव जातं. जबरदस्त. अरे राज बाजू, राज नाही तर. पोचलो आहे निजामपूरला आणि इथे आपलं चेतन भेटणार आहे. इथून घ्यायचं आहे लेफ्ट.
केतन दादा आलेले आहेत, बिचारा 1 तासापासून इथं थांबला आहे. डायरेक्ट घाल टेबलावरच, भूक लागली आहे. जबरदस्त भूक. काहीतरी मिळालं बाबा. काकी 50 वडापाव बनवा. सो हा एक क्विक नाश्ता ब्रेक. अराऊंड आता किती वाजलेत, 11:40. इथून 10 किलोमीटर पुढे आहे कुंभे वॉटरफॉल. आणि सगळं इकडे थांबलो आहे. फटाफट काय ते खाऊन घेऊ आणि कळटी. 21 मिनटाचा रस्ता आहे, 10 किलोमीटर आहे अराऊंड. फायनली निघाल्यापासून पहिली गोष्ट गरम गरम आहे. मग आज 2 सँडविच नंतर वडापाव. सो आता तेव्हा जाऊया टुवर्ड्स कुंभे वॉटरफॉल. चलो. हो बदबदा. कुंभे 9 किलोमीटर अजून इथून. येस, घाटाघाटाचा रस्ता. रस्त्याची कंडिशन बेकारमध्ये बेकार होत चालली आहे. अजून एक शार्प टर्न. येस, आणि हा तो कुंभेचा फेमस टनल. लाईट्स ऑन करून घेऊया, कारण खाली गावातल्याने सांगितलं आहे इकडे दगडं वगैरे खूप पडलेली आहेत आतमध्ये. हो हो हो, आतमध्ये कंडिशन खूप बेकार आहे. हो हो हो. खूप रस्त्याची कंडिशन खूप बेकार. सगळे दगडीच आहेत. टनलमधनं बाहेर निघू तसं आपल्याला वॉटरफॉल दिसेल. खड्डा खड्डा खड्डा. नुसती दगडीच आहेत सगळी. सांभाळून या हळूहळू. हो हो हो. आणि हा एक्झिट टनलचा. होते का आता इथे रॅपलिंग चालू आहे. बघून या काय व्ह्यू आहे. हो हो हो. बघा इथून जातात आणि पुढे तिथे रॅपलिंग असते. आणि हाच आहे खाली कुंभे वॉटरफॉल. त्याचा जो मेन व्ह्यू पॉईंट आहे तो त्या साईडने आहे. या सगळे तिकडे उभे आहेत ना तिकडे. वॉटरफॉलचा टॉप होता, त्यावाला स्पॉटकडनं निघून जो व्ह्यू पॉईंट आहे त्या साईडला झालं आहे. समोर व्ह्यूइंग पॉईंट आहे. तिथपर्यंत रस्ता हा असा आहे. तर पोचलं. हा इकडे रिव्हर्स वॉटरफॉल आहे आणि समोरच तिकडे कुंभे. तो तिथे कुंभे आणि हा इथे रिव्हर्स वॉटरफॉल. व्ह्यू तर जबरदस्त इथे. बघू शकता पाणी पूर्ण वरच्या बाजूला येते. जबरदस्त हवा आहे ना, ड्रोनची हालत बघा.
फोटो काढून झाले, ड्रोन उडवून झाला आणि ड्रोन शॉटचं तुम्ही बघितलं जाय खतरनाक होते. आणि आता फायनली इथून कल्टी जबरदस्त एक्सपिरियन्स. तुम्ही बघितलं केवढं रिस्की होतं आहे ड्रोन उडवणं, पण तरी पण उडवला आणि जे शॉट्स मिळाले ते टोटली वरती ते. आता इथून परत वरती. कैसा संध्या भाई? कैसन बा? लकीली जबरदस्त टाईम मिळाला. अजून एक खालती स्पॉट आहे जो की रिस्की आहे, पण आम्ही नाही जात आहे. लास्ट टाइम तुम्ही बघितलं असेल एक इन्फ्लुएन्सर होती ती त्या स्पॉटला घसरलेली आणि तिथे सुदैवी अंत झालेला. सो अशा ठिकाणी येत आहे तर प्लीज बी केअरफुल. जी कोणती रिस्क घेऊ नका, जेवढं शक्य आहे तेवढं सेफ राहा. सो हे आपण त्यामुळे आपण खाली जाऊन पार्किंगपर्यंत परत येईपर्यंत हे दोघे इथेच थांबलेले, कारण की आपले हेल्मेट्स बॅग्स वगैरे सगळ्या इथेच होत्या. सो थँक्स टू देम, त्यांच्यामुळे आपण जाऊन येऊ शकलो. हे बघा या माणसामुळे जाऊन येऊ शकलो, धन्यवाद. दुसरा माणूस धन्यवाद वगैरे नाही, पैसे काढा 500 रुपये कर बाई. 1000 रुपये जॅकेट जाणार होतं. मुंबईला जाऊन 1000 रुपये दुसरी जॅकेट घेतली. सो हे डन. जबरदस्तच्या कुंभे वॉटरफॉलवरनं आता थेट आपल्या विलावर, जिथे आपण आता आपला स्टे बुक आहे. चलो. आणि विंडशीटर वगैरे आता सध्या काढून ठेवलं आहे, बेकार गरम होत होतं एवढा वेळ. मी पण काढलं आहे, अभिनी काढलं आहे, अमरनी काढलं आहे, स्वप्ना दादानी पण काढलं आहे. जरा पूर्वी इथे समोर आपण काय बोलतो, इथे समोर आपण ड्रोन उडवलेला आणि चाललो पुन्हा आता रिटर्न, पुन्हा एकदा टनलमध्ये. चलो. ये इथं पावसात नाही भिजलो, पण इथं भिजलो. जाम बेकार आहे. लाईट ऑन केला पाहिजे. लाईट कुठे गेला माझ्या? हां, राईटला ठेव, राईटला ठेव. इथे बाहेर लेजिट गाड्या येऊन थांबलेल्या आहेत. आता हा पण व्ह्यू पॉईंट आहे. सगळ्या रस्ता ब्लॉक करून थांबतात. हो हो, मस्त व्ह्यू आहे खाली. हो, पुढे एक खतरनाक रस्ते बघून करते. आम्हाला पूर्ण आमची स्पीड टीचर ॲड आठवायला लागले. आम्ही लेजिट इंटरकॉमवर तेच डिस्कस करतोय आता. हा तरी रस्ता त्यामुळे खूप बरा आहे. ते तर अल्टिमेट खतरनाक रस्ते होते. लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता तो. मी आत्ता जास्त शेतीच्या इथे ड्रोन उडवायचा ट्राय केला आणि शेतीच्या इथे तर मस्त झाला, पण नंतर ॲक्टिव्ह ट्रॅकिंग जमत नव्हतं कारण की खूप जास्त झाडं आहेत होती मध्ये. सो चला आता नॉर्मलच असं थेट आपल्या विला आपला स्टे जे काय आहे तिथे. सुसाट सगळ्या मिसाईल सुटल्या आहेत. रस्ता पण तेवढाच खतरनाक आहे. ऑलमोस्ट अख्खा जो कॉन्वॉय चालला आमचा, हे 5-7 बाईक्स आहेत, कंटिन्युअस 100च्या वरती आहेत. एक कॉन्फिडन्स येतं कारण की अभि आधी सांगून टाकतो तिकडनं पुढे काय ब्लाइंड स्पॉट आला, काही गाडी आली
त्या इंटरकॉमचा हा फायदा आहे. पोचले जिथे आपला पहिला बुक आहे. होप तुम्हाला आजची ही व्हिडिओ आवडली असेल आणि आजचे ड्रोन शॉटसुद्धा. जर ही व्हिडिओ आणि ड्रोन शॉट आवडले आहेत तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा. आपला पुढचा व्हिडिओ लवकरच येतो आहे जो की असेल माणगाव ते मुंबई. चलो बाय, टेक केअर.